भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण बघायला मिळाली आहे। जोरदार विक्रीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली। सेन्सेक्स मध्ये 780 अंकांची घसरण झाली आहे। निफ्टीत 263 अंकांची घसरण झाली। शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 8 लाख कोटींचं नुकसान झालंय। शेअर बाजारातील घसरणीमागे काही प्रमुख कारणं आहेत। विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्यानं विक्री सुरू आहे। अमेरिकेचं नवं टॅरिफ धोरण आणि भूराजनैतिक संघर्ष ही यामागची काही कारणं आहेत। याशिवाय जागतिक बाजारात कमजोर संकेतांचा परिणाम देखील शेअर बाजारावर दिसून आलाय। बॉर्डर मार्केटमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली। बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 2% घसरलेत। सर्व सेक्टोरल निर्देशांक देखील घसरणीसह बंद झालेत। मेटल, ऑइल अँड गॅस, पॉवर, पीएसयू बँक आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रात 2 ते 3% घसरण झाली आहे। या सर्व क्षेत्रातील स्टॉकमध्ये घसरण झाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे। हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं जाईल। त्या विधेयकानुसार रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% टॅरिफ लादलं जाईल। अमेरिकेने हे पाऊल रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यासाठी उचललंय। याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आलाय।